नमस्कार. जरा विचार करा, मुंबईची एखादी गजबजलेली संध्याकाळ, तव्यावर लोणी वितळताना येणारा तो छस्स आवाज आणि हवेत पसरलेला तो खमंग मसाल्यांचा सुगंध. तोंडाला पाणी सुटलं ना. अहो, आज आपण तोच जादुई अनुभव थेट आपल्या स्वयंपाकघरात आणणार आहोत. हो, अगदी बरोबर. आपण आज एका अशा चविष्ट प्रवासाला निघणार आहोत, जिथे आपण बनवणार आहोत अस्सल रस्त्यावरच्या गाडीसारखी पावभाजी. तर मग मुंबईच्या खाऊगल्लीची ही चव घरी आणायला तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया. बघा, पावभाजी म्हणजे फक्त खाण्याचा पदार्थ नाहीये, तो एक अनुभव आहे. चवींचा, रंगांचा आणि आठवणींचा एक परफेक्ट संगम. आणि हाच संगम आपल्या घरात कसा साधायचा, हेच आज आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. कोणताही मोठा प्रवास सुरू करण्याआधी तयारी करावीच लागते. आपल्या या चविष्ट प्रवासाची तयारी म्हणजे अर्थातच योग्य साहित्याची जमवाजमव. कारण याच साहित्याच्या एका एका थरातूनच तर आपली अप्रतिम चव तयार होणार आहे. इथे बघा किती सोप्या पद्धतीने विभागणी केली आहे. सगळ्यात आधी आहेत मुख्य भाज्या. बटाटा, फ्लॉवर, मटार, गाजर या सगळ्या भाजीला एक छान दाटपणा देतात. त्यानंतर मधोमध आहे मसाल्यांचा विभाग. कांदा, टोमॅटो आणि आपला पावभाजी मसाला. खरं तर हा भाजीचा आत्मा आहे. खरी चव इथूनच येते. आणि शेवटी आहे पाव, भाजीचा सगळ्यात महत्त्वाचा जोडीदार. या तिघांशिवाय पावभाजीची कल्पना तरी करता येईल का? आता येतो आपल्या प्रवासातला सगळ्यात इंटरेस्टिंग टप्पा. ही एक प्रकारची जादूच आहे, जिथे साध्या भाज्यांचं रूपांतर एका अप्रतिम चवीच्या खजिन्यात होतं. आणि आपण आता तीच किमया करणार आहोत. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भाजीची सुरुवात होते ती भाज्या मऊ शिजवण्यापासून. सगळ्या भाज्या म्हणजे बटाटा, फ्लावर, गाजर, मटार आणि सिमला मिरची कुकरमध्ये एकत्र घ्यायच्या, थोडं पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्यायच्या. हाच आपला एकदम मऊ लुसलुशीत भाजीचा पाया आहे बरे का. आणि हो, हा आकडा लक्षात ठेवा. 3 ते 4 शिट्ट्या बस. एवढ्या शिट्ट्यांमध्ये भाज्या इतक्या परफेक्ट मऊ शिजतात की नंतर त्या मॅश करायला किंवा कुस्करायला एकदम सोप्या जातात. आता वळूया मसाल्यांकडे. एका मोठ्या पॅनमध्ये तेल आणि लोणी एकत्र गरम करायचं. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी रंगावर परतायचा. हे एक महत्त्वाचं गुपित आहे. कांदा जास्त लालसर झाला की भाजीला थोडी कडवट चव येऊ शकते, म्हणून हलका गुलाबी रंग महत्त्वाचा. मग त्यात आलं लसूण पेस्ट घालून तिचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचं. आता ह्या कांद्याच्या बेसमध्ये टोमॅटो घालायचे आणि ते पूर्णपणे मऊ होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत शिजवायचे. ही एक महत्त्वाची खूण आहे बरं का. जेव्हा मसाल्यातून असं तेल बाजूला सुटतं तेव्हा समजायचं की आपला बेस तयार आहे. मग त्यात हळद, लाल तिखट आणि आपला स्टार इन्ग्रेडियंट पावभाजी मसाला घालून छान परता. मसाल्यांचा सुगंध दरवळू लागला की पुढची पायरी. आणि आता खरी मजा सुरू होते. आपल्या शिजवलेल्या मऊ भाज्या या मसाल्यात घालून मस्त एकत्र करायच्या आणि मग घ्यायचा मॅशर आणि सगळं काही अगदी एकजीव करायचं. हीच ती पायरी आहे जी आपल्याला रस्त्यावरच्या गाडीसारखी परफेक्ट एकसंध भाजी देणार आहे. हो, अगदी बरोबर. छान कुस्करा. जितकं जास्त आणि मनापासून मॅश कराल ना, तितकी चव एकमेकांमुरेल आणि भाजीला ते खास टेक्स्चर म्हणजे तो दाटपणा येईल. त्यामुळे इथे अजिबात घाई करायची नाही. भाजी छान मॅश झाली की गरजेनुसार पाणी घालून तिला मध्यम कन्सिस्टन्सीवर आणायचं आणि मग तिला 5 ते 7 मिनिटं शांतपणे उकळू द्यायचं. हा तो क्षण आहे जेव्हा सगळ्या वेगवेगळ्या चवी एकत्र येतात आणि एक अप्रतिम चव तयार होते. सगळ्यात शेवटी उरलेलं लोणी, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. भाजी तर अप्रतिम झालीये. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. तिच्या जोडीदाराचं काय? पावभाजीमधला पाव काही फक्त नावापुरता नाहीये, तो या पदार्थाचा सहकलाकार आहे. चांगली भाजी आणि थंड साधा पाव म्हणजे सगळी मजाच गेली. चला त्यालाही योग्य तो मान देऊया. इथे 2 पर्याय आहेत. एक तर क्लासिक साधा पाव जो फक्त लोणी लावून भाजलेला असतो, पण तो अस्सल गाडीवरचा अनुभव हवा असेल तर मसाला पावच बनवला पाहिजे. पावाला मधून कापायचं, दोन्ही बाजूंना भरपूर लोणी लावायचं आणि तव्यावर ठेवताना त्यावर थोडा पावभाजी मसाला भुरभुरवायचा. ही छोटीशी गोष्ट संपूर्ण अनुभवाला एका वेगळ्याच लेवलवर नेते. आणि हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. शक्यतो त्याच तव्यावर पाव भाजा ज्यावर भाजी बनवली आहे.
कारण तव्याला जो थोडा मसाला लागलेला असतो ना, त्याची चव पावाला लागते. पाव दोन्ही बाजूनी छान सोनेरी आणि कुरकुरीत झाला पाहिजे. कारण ती मऊ गरमागरम भाजी आणि हा कुरकुरीत मसालेदार पाव, वा, हेच तर पावभाजीचं खरं सौंदर्य आहे. आपला हा चविष्ट प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. आपण खजिना तर शोधला आहे, आता तो दिमाखात सादर करायची वेळ आहे. सादरीकरण म्हणजे फक्त सजावट नाही, तर चवींचा शेवटचा थर चढवणं आहे. गरमागरम भाजीवर लोण्याचा एक गोळा, तो भाजीवर हळुवारपणे वितळताना पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. सोबत कच्च्या कांद्याचा कुरकुरीतपणा, लिंबाचा ताजेपणा आणि कोथिंबिरीचा सुगंध, काय सांगू, अप्रतिम.